नमस्कार मित्रांनो, आपण आत्ता हिंजवडी जवळील वाघजाई मंदिर आणि एक सिक्रेट होल, व्हॉल्कॅनिक होल बघण्यासाठी निघालेलो आहोत। आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण गाडीतनंच करतो आहोत आणि घरून इतकं घाई गडबडीत निघालो की घरातनं सुरुवात जी करतो आपण ती करायची राहून गेली। मी आता हायवेला आहे आणि कात्रज रोडला आहे। कात्रज वरनं नियर बाय कात्रज आहे आणि आपण आता टुवर्ड्स हिंजवडीच्या जवळ हे वाघजाई मंदिर आहे आणि त्या वाघजाई मंदिराच्या जवळच एक सिक्रेट होल आहे, ते व्हॉल्कॅनिक होल म्हणून प्रसिद्ध आहे। आपण तिथे जाऊन ते पाहणार आहोत। सो गाईज, स्टे ट्यून। ओके, चालू केला। हा टर्न पूर्ण घ्यायचा। नमस्कार मित्रांनो, आपण आता हिंजवडी मार्गे मारुंजी या ठिकाणी आलेलो आहोत आणि मारुंजीवरून आपल्याला वाघजाई मंदिराकडे जाण्यास रस्ता आहे आणि आपण आता इथे थोडेसे फ्रूट्स आणि काहीतरी भेळ वजा काहीतरी खायला घेत आहोत बरोबर, कारण तिथं वर आपल्याला खायला काय मिळणार नाही। सो दॅट्स वाय आय एम टेकिंग हिअर सम फ्रूट्स अँड स्नॅक्स। सो गाईज, निघूयात थोड्याच वेळात। आपण इथून लेफ्ट टर्न घेत आहोत वाघजाई मंदिराकरिता। या रस्त्याने आपल्याला डाव्या हाताला जायचं आहे आणि ही डाव्या बाजूला सुंदर अशी टेकडी आपल्याला दिसते। सो गाईज, बघूयात आता थोड्याच वेळात पोहोचू आपण तिथे आणि आपल्याला थोडासा ट्रेक करावा लागणार आहे। ट्रेक करून वर वाघजाई मंदिर आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे। मीटर कुठं मागूनच लेफ्ट घ्यायचा होता आपल्याला। Head west on Catal's Farm Road, then turn right. इथंच आहे का? इथून दाखवतं समोरच्या टेकडीवर जायचं आपल्याला। क्या बात है।
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं उमेश मिसाळ ब्लॉग्स या चॅनलमध्ये। आत्ता आपण मारुंजी मार्गे ह्या डांबरी रस्त्याने इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला ह्या कच्च्या रस्त्याने वर वाघजाई मंदिराकडे जायचं आहे। तुम्ही पाहू शकता हा कच्चा रस्ता आणि आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी एक खूण इथं दिसते, एक तर हा इलेक्ट्रिक पोल आणि हा कंटेनर। इथं कुठलाही बोर्ड लावलेला नाही आहे। हा मावळ तालुक्यातील मारुंजी जवळील परिसर आहे आणि ह्या मारुंजीच्या परिसरातील वाघजाई मंदिराचा हा डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे आणि ह्या डोंगरावर आपल्याला थोडासा ट्रेक करून वर जायचं आहे आणि तिथे जाऊन वाघजाई मंदिर आणि या ठिकाणीच ते सिक्रेट होल, व्हॉल्कॅनिक होल इथं आहे, ते आपण एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो। सो गाईज आपल्याला आता थोडासा ट्रेक करायचा आहे, लेट्स गो। मित्रांनो आपला ट्रेक चालू झालेला आहे। तुम्ही हा जो या ठिकाणी कुठलेही बोर्ड लावलेले नाही आहे, काय नाही आहे। आता रस्ता मात्र कच्चा केलेला दिसतोय आणि वर मंदिर दिसतंय। ला ट्रेक ऑलमोस्ट चालू झालेला आहे। भरपूर आहे वर, वाटतंय छोटं पण बघूयात। रस्ता केलेला दिसतोय, डेव्हलपमेंट दिसते इथे। मित्रांनो हा जो आपल्याला कच्चा रस्ता दिसतोय तो पुढे जाऊन एंड होतो। आपल्याला मंदिर तर मात्र वर दिसते, त्या दोन लाईट दिसत आहेत का मंदिराच्या, अगदी सरळ त्या मंदिराच्या खाली इथं आपण ह्या कच्च्या रस्त्याला आहोत, परंतु हा इथे एंड होतो आणि वर इथून वर जायला कुठलाही वाट नाही आहे। सो गाईज आता जिथं स्थानिक एका व्यक्तीला विचारलं आपण की त्यांनी आपल्याला सांगितलं की हा रस्ता मंदिराकडे जाण्यासाठी नाही आहे, हा एंड होतोय, तर आपल्याला परत ह्या रस्त्याने मागे जायचं आहे। चौकातून एक कोराळेश्वर मंदिराकडे म्हणून एक बोर्ड आहे, त्या मंदिराच्या दिशेने आपल्याला जायचं। सो गाईज आता आपण ह्या रस्त्याला सोडतो आहोत आणि परत गाडी घेऊन मागे जात आहोत, लेट्स गो। चला तर मित्रांनो निघूयात। मित्रांनो मगाशी आपला रस्ता चुकला होता, आपण तिथून मागं आलो, परत मागं येऊन परत ह्या कच्च्या रस्त्याने इथं आलेलो आहे। इथं आपल्याला काहीतरी कारखान्याचा काहीतरी दिसते, फॅक्टरी। आपण इथं आता गाडी पार्क केली, आपली गाडी पार्क केली आणि आता इथून पायी वर 15 मिनिटाचा ट्रेक आहे, फक्त 15 मिनिटात वर मंदिरापर्यंत आपण पोहोचतो। चला तर मित्रांनो।
मित्रांनो 15 मिनटाचा ट्रेक आहे, परंतु चलो कोई बात नाही, ट्रेक करायची आपल्याला थोडी बहुत सवय आहे. भर दुपारी सुद्धा खूप गारवा आहे या ठिकाणी. निसर्ग एकदम सुंदर आहे, मस्त. श्री वाघजाई माता मंदिर व परिसराच्या सुशोभीकरणाचे काम चालू आहे. तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की सढळ हाताने मदत करावी. सौजन्य श्री काळ भैरवनाथ व वाघजाई माता ट्रस्ट. हे जे गाव आहे हे कासारसाई गाव आहे आणि कासारसाई गावामध्ये हे वाघजाई मंदिराचा हा डोंगर आहे. सो मित्रांनो, आपण आता निम्मा टप्पा पार केलेला आहे आणि आता निम्मा टप्पा राहिलेला आहे. आपण लवकरच वर पोहोचू. चला तर मित्रांनो, वळणाचे रस्ते आहेत, मजा येते. अरे वा, सिंहगडापेक्षा भारी अनुभव आहे. छोटा गड आहे, 15 मिनटाचा ट्रेक आहे फक्त, आणि चढताना भारी वाटते. क्या बात, मस्त. मित्रांनो, अतिशय सुंदर वातावरण आहे. झाडांची गर्द छाया इथे मिळते आपल्याला, त्यामुळे उन्हाचा काही जास्त त्रास होत नाही. त्यामुळे जास्त काही दम लागला तरी घाम वगैरे जास्त येत नाही किंवा उन्हाचे चटके वगैरे लागत नाही. डिसेंबरचा महिना आहे, थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे वातावरण असं प्लेझंट आहे. दम लागतोय, लागणारच. आता मी खालून वरपर्यंत आलोय म्हणल्यावर घेऊ नको, साहजिक मला दम लागणारच. आणि आता थोडंच अंतर राहिले. चला, हो. हो, हो. दम तर लागलाय चांगलाच. हो, ग्रेट. दम तर लागलाय चांगलाच. ग्रेट. मित्रांनो, आपण आता खालून ह्या रस्त्याने वर आलो. शॉर्टकट आहे हा, परंतु तुम्ही ह्या शॉर्टकटने येऊ नका, कारण रस्ता खूपच असा घसरडा आहे. हा आपला इकडनं वेगळा रस्ता दिलेला आहे, ह्या रस्त्याने तुम्ही इझी घेऊ शकता. मी आता आलो ह्या रस्त्याने, पण अवघड आहे. मंदिर आपल्याला नजरेच्या टप्प्यात पडलेले मंदिर इथून दिसतंय. आता प्रत्यक्षात तिथे गेल्यावर आपल्याला कळेल ते मंदिर आहे का अजून दुसरं काय बा. चलो तो मित्रांनो, लेट्स गो.
मित्रांनो, आपण जवळजवळ पोहोचलेलोच आहोत. आपल्याला हे पहिले मंदिर दिसते ते कोराळेश्वर मंदिर दिसते. तर आता जाऊन बघूयात मंदिर नेमकं कशाचं आहे ते. आता तिथे गेल्यावर आय थिंक महादेवाचंच मंदिर आहे. नंदीचं दर्शन झालं आपल्याला. त्याच्यापुढे तुळशी वृंदावन दिसते. क्या बात है. जय भोलेनाथ. थांबा. शिवशंभो महादेवा. सगळ्यांचं कल्याण कर. सुख शांती आणि समाधान सर्वांना लाभू देत हे परमेश्वरा. मंदिराचा परिसर आणि कोराळेश्वर मंदिर अतिशय सुंदर आणि शांत असे आहे. ते आल्यानंतर खूप शांतता मिळते आपल्याला. आणि महादेवाची पिंड तर अतिशय सुंदर आणि खूपच देखणी आहे. महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झाले. काय सांगू मित्र, इतकं मस्त वाटतंय, शांत वाटतंय. आत्ताशी हे फक्त मंदिर आपण पाहिलं आहे. आपल्याला अजून पुढे जाऊन वाघजाई माता मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं प्रसिद्ध असलेली व्हॉल्कॅनिक होल म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होताना तयार झालेली एक भुयार आपल्याला बघायची आहे. आणि ती ह्या डोंगरामध्ये लपलेली आहे, गर्दछायेत लपलेली आहे. ही आपण आज रोजी एक्सप्लोअर करणार आहोत. चला तर मित्रांनो, महादेवाच्या दर्शनाने आपण पुढचा परिसर एक्सप्लोअर करू. नमस्कार मित्रांनो, कोराळेश्वर मंदिराच्या शेजारूनच एक पायवाट जाते. इथे बोर्ड लावलेला आहे वाघजाई माता मंदिर. आणि आपल्याला पुढे जाऊन वाघजाई माता मंदिर, आपल्याला या दिशेने गेलो की वाघजाई माता मंदिर आहे. आपण आता वाघजाई माता मंदिराचं दर्शन घेऊयात. लेट्स गो गाइज. वाघजाई माता मंदिर हे आपल्याला या वाघाच्या ह्याच्यावरूनच कळते की हे
वाघजाई माता मंदिर नाव का पडलं ह्या देवीला? हे वाघमाता त्या पायऱ्या उतरून आपल्याला खाली यायला लागतंय. ते देखील या मंदिराला वाघजाई माता मंदिर का म्हणतात तर वाघावर आरूढ झालेली देवी म्हणून वाघजाई माता मंदिर या मंदिराला असं नामकरण करण्यात आलेलं आहे आणि त्याचं ह्या ठिकाणी महत्त्व आहे. मागं तुम्ही बघू शकता अखंड पाषाण आहे आणि पाषाणामध्ये हे देवीचं रूप आहे आणि वर देवीची मूर्तीवर बसवलेली आहे वाघावर आरूढ असलेली. अष्टभुजा असलेली देवीचं मंदिर आहे हे. खाली देवीचं हे आहे प्रतिकात्मक. आपण त्याचं दर्शन घेऊया. जय अंबे जगदंबे नमो नमोस्तुते. हे महालक्ष्मी माता देवी नमो नमोस्तुते. हे माते सर्वांचं कल्याण कर. खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो. क्या बात आहे. वाघजाई माता मंदिर अतिशय शांत असं ठिकाणी आहे की एका बाजूला डोंगर पाषाणात हे वसलेलं मंदिर आणि तुम्हाला मी मगाशी आपण गेलो होतो चुकीच्या रस्त्याला ते ठिकाण दाखवतो. आता आपण बरोबर ह्या टॉपला आहोत आणि इथून आपण खालचा जो रस्ता दिसतोय का झूम कर त्याला त्या रस्त्याने आपण इथं आलो होतो. परंतु मित्रांनो गुगल मॅपने जर तुम्ही आलात तर ह्या ठिकाणी तुम्हाला गाडी तरी इथपर्यंत दाखवेल गुगल मॅप दाखवेल परंतु इथून तुम्हाला यायचं नाही आहे. आपल्याला रस्ता पलीकडनं आहे. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो. आपण आत्ता वाघजाई माता मंदिराच्या शेजारून खाली आपल्याला पायऱ्या जाताना दिसत आहेत
आणि इथं महिलांसाठी सक्त मनाई आहे असं लिहिलेलं आहे. आता आपण खाली जाऊन बघूयात की खरंच या ठिकाणी व्हॉल्कॅनोज केव्ह आहे का नाही आहे, कारण इथं कुठंही बोर्ड असं लिहिलेलं नाही आहे. फक्त आता आपण खाली जाऊन प्रत्यक्ष बघणार आहोत. सो गाईज, आपण आता खाली जात आहोत. आत्ताच ह्या पायऱ्या डेव्हलप केलेल्या दिसतात. हे मंदिराचा स्लॅब वगैरे आत्ताच हे केलेलं दिसतोय, तुम्ही बघू शकता. हे रेलिंग्स, स्लॅब्स वगैरे हे आत्ताच आहे. सो गाईज, आपण आता व्हॉल्कॅनोज केव्हजकडे चाललेलो आहोत. बघूयात, लेट्स गो. मित्रांनो, या ठिकाणी अशी या पद्धतीने भुयार आहे हे आपल्याला वाटणार सुद्धा नाही. बरोबर मंदिराच्या खाली इथे भुयार आहे आणि ते तुम्ही बघू शकता. हे आपल्याला मंदिराच्या खालीच बरोबर हे भुयार दिसते. तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही हे अशा पद्धतीने हे भुयार आहे. बघा ना, म्हणजे निसर्गाचा हा चमत्कारच आहे आणि तो चमत्कार खास करून आपण बघायला आलो होतो आणि त्या चमत्काराचे आपल्याला आज इथे प्रत्यक्ष दर्शन झालेले आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत, आतमध्ये जाऊन बघणार आहोत नक्की काय प्रकार आहे. मित्रांनो, आपण आता ह्या भुयारात थोडंसं आतमध्ये जाऊन बघणार आहोत नक्की काय आहे. चला तर जाऊन बघू आतमध्ये. भुयार तर दिसते हो लांबलचक. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आतमध्ये किती खोल आहे. परिसर थोडासा ओलसर दिसतोय खालचा, परंतु बघूयात, आपण प्रयत्न करूयात आपल्याला आज जाता येते का. सो गाईज, तुम्ही बघू शकता किती आतमध्ये आलेलो आहोत आपण आणि आतला परिसर खूपच म्हणजे बघण्यासारखा परिसर आहे. खास करून महिलांना इथं अलाउड नाही आहे हे असं सांगितले, निर्देश दिलेलेत. माहीत नाही ह्या गुहेचं महत्त्व काय आहे. काही हरकत नाही, आपण ह्या गुहेचं दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, आपण आत्ता जस्ट हे भुयार एक्सप्लोअर केलेलं आहे. माझ्या मते हे ठिकाण जास्त प्रसिद्ध नाही आहे, परंतु मला वाटते की आता हे व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना कळेल इथं हे असं भुयार आहे. परंतु जो कोणी इथे येईल त्यांनी प्रत्यक्ष येताना बरोबर लाईट्स, बरोबर आपल्याजवळ मोबाईलच्या लाईटपेक्षा अशी एखादी लाईट असावी तुमच्याकडे, जेणेकरून आतमध्ये तुम्हाला परिसर तुम्हाला व्यवस्थित शूट करता येईल की. आणि शक्यतो एकटं येऊ नका या ठिकाणी, तुमच्याबरोबर कोणतरी बरोबर पाहिजे तरच या. त्याशिवाय हा परिसर इतका शांत आहे आणि निर्मनुष्य आहे, पण आज आम्ही तो एक्सप्लोअर केलेला आहे. अतिशय आम्हाला हे एक्सप्लोअर करताना अतिशय आनंद वाटतो आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आमचं मस्तपैकी दर्शनही झालेलं आहे. कोराळेश्वर देवाचं मंदिर झालेलं आहे, महादेवाचं दर्शन झालेलं आहे. त्याचबरोबर वाघजाई माता मंदिराचं देखील आपण व्यवस्थित दर्शन घेतलेलं आहे आणि त्याबरोबर ही गुहा आज आपण एक्सप्लोअर केलेली आहे. हाच महत्त्वाचा विषय होता की जो आपल्याला व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठीच आपण खास करून या ठिकाणी आलो आहोत आणि तो आज आपला मानस पूर्ण झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, आपण हा जो मंदिर परिसर आहे आणि हा वाघजाई माता जो गड आहे तो आपण कासारसाई या गावात येऊन बघितलेला आहे. हिंजवडी मार्गे मारुंजी येथे आलो, मारुंजीवरून आपण कासारसाई या गावात आलो, कासारसाई या गावातून आपण हा वाघजाई माता मंदिराचा जो गड आहे तो चढाई करून
वर आल्यानंतर आपण कोरळेश्वर महादेवाचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलेलं, त्याचबरोबर वाघजाई मातेचं दर्शन घेतलं आणि सर्वात मुख्य म्हणजे आपण ज्यासाठी इथं आलो होतो, ज्वालामुखीचा उद्रेक होऊन जे भुयार तयार झालेले भौगोलिकदृष्ट्या ते आपण खास करून एक्सप्लोअर करण्यासाठी इथं आलो होतो आणि तो पॉईंट आपण एक्सप्लोअर केलेला आहे. सो गाईज, धन्यवाद मित्रांनो. आपण आता ह्या वाटेने सरळ पुढे गेलो की कासारसाई डॅमचा बॅकवॉटरचा व्ह्यू आपल्याला दिसतो, तर आपण ते बघण्यासाठी चाललेलो आहोत. चला तर मित्रांनो. सनसेट आपल्याला बघायला मिळेल. सुंदर असा निसर्ग आणि येथील गर्द झाडी. मित्रांनो, आपल्याला कासारसाई डॅम व्ह्यूचा बॅकवॉटरचा व्ह्यू दिसायला सुरुवात झालेली आहे. अप्रतिम असा हा नजारा आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. सूर्य मावळतीला जरा वेळच आहे. आत्ता साधारण 5:15-5:30 वाजलेले आहेत. या पायवाटेने आपल्याला पुढे जायला लागते. असा मनमोहक नजारा आहे बघा. असा अप्रतिम नजारा. तर ड्रोन उडवण्याची गरजच नाही मित्रांनो. या असाच व्ह्यू बघण्यात जो आनंद आहे, मला वाटते ड्रोन उडवण्याची आवश्यकताच नाही. ऑलमोस्ट आपण टॉपला आहोत आणि ही कासारसाईची वॉटर बॉडी तुम्ही बघताय. इट्स लुकिंग सो नाईस, लवली. सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडतंय. ते पुढे गेल्यावर अजून नीट आपल्याला शूटमध्ये घेता येईल. ग्रेट, काय नजारा आहे, मस्तच. वाव. त्यात ह्या मावळतीच्या सूर्यामुळं या सौंदर्यात अधिकच भर पडली. त्या बाजूला हा आपला जंगल एरिया आणि कासारसाई डॅम. क्या बात है, मजा आ गया. मित्रांनो, अजून काय पाहिजे मला सांगा. जर एवढा जर अप्रतिम आणि सुंदर जर नजारा तुम्हाला समोर दिसत आहे उघड्या डोळ्यांनी, तो इतका विलोभनीय आहे की तुम्हाला शब्दात वर्णन करून सांगता येणं अशक्य आहे. तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघा, कॅमेऱ्यात बघण्यापेक्षा प्रत्यक्ष संध्याकाळी या ठिकाणी येऊन जर तुम्ही हा नजारा बघण्याचा आनंद घेतलात तर अतिशय उत्तम राहील. कारण शेवटी कॅमेरा हा तो कॅमेराच असतोय. तरीसुद्धा मी प्रयत्न करत आहे. कासारसाई डॅममध्ये बोटिंगचा आनंद घेणारे बरेच मंडळी दिसत आहेत. तुम्हाला मी झूम करून दाखवतो. झूमिंग काय एवढं खास होत नाहीये. ठीक आहे, मला नाही वाटत तिथे ड्रोन उडवण्याची आवश्यकता आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण उमेश मिसाळ व्लॉग्स या चॅनलच्या वरती एक व्हिडिओ शूट करण्यासाठी आलेलो आहे. तर आपण इथं राहिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे तुम्हाला ते माहिती मिळालीच असेल.
आणि उमेश मिसाळ व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सो थँक्यू सो मच वन्स अगेन सार्थक. वेलकम. तुम्ही हा जो मागे नजारा बघताय तो तर एकदम अप्रतिम आणि विलोभनीय आहे. अशा या नजाऱ्यात आम्ही दोघांनी अशा पद्धतीने शूट करतोय की काय आता शब्द शिल्लक नाही आहेत. तुम्ही नजाऱ्याचा आनंद घ्या. बरोबर की ते? वा मजा आ गया. काय दिसतोय नजारा ना. हा एक नंबर नजारा आहे. लवली. या पलीकडे अजून काहीच बोलू शकत नाही मित्रांनो. ग्रेट. नमस्कार मित्रांनो. आत्ता जो तुम्ही ड्रोन शॉट बघितला तो मी घाबरतच घेतला आहे, कारण मागच्या रविवारी मेहर रिट्रीट फार्मला आपला ड्रोन क्रॅश झाला होता आणि तो ड्रोन मी रिपेअरला टाकला. नेक्स्ट डे मला तो ड्रोन इमिजिएट सर्व्हिस करून मिळाला, परंतु त्यात थोडासा लेफ्ट आर्मला थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून मला जरा भीतीच वाटते ड्रोन उडवताना. थोडासा तो रिप्लेस करण्याची शक्यता आहे. बाकी गिम्बल व्यवस्थित आहे, ड्रोन पण व्यवस्थित आहे, फक्त लेफ्ट आर्म त्याचा थोडासा वर्क नीट नाही करत आहे. बघूयात. तुम्हाला जर ड्रोन शॉट आवडले असतील तर निश्चितच तुम्ही कॉमेंट करून सांगा मला तुम्हाला ड्रोन शॉट कशा पद्धतीने हवेत, काय हवेत. आणि आपण आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघितलात तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर निश्चित माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर बेल आयकॉनवर बटन प्रेस करा, म्हणजे तुमच्यासाठी खास करून आम्ही भौगोलिक किंवा ऐतिहासिक किंवा मंदिर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत सादर करू शकू. धन्यवाद मित्र. नमस्कार.